श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सिया ऑफिशियलवर आपले सर्वांचे स्वागत. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातल्या पहिल्या अध्यायाचे अनुक्रमाणिका पर्वाचे पुढे क्रमाक्रमाने वाचन करूया. सर्व समर्थ द्वैपायन व्यासांनी हे उत्कृष्ट आख्यान रचले आणि शिष्यांना हे आख्यान कोणत्या पद्धतीने शिकवावे याचा त्यांनी आपल्या मनाशी विचार केला. द्वैपायन ऋषींच्या मनात आलेला तो विचार जाणून चराचर विश्वाचा गुरु भगवन ब्रह्मा त्या व्यास ऋषींच्या संतोषासाठी आणि सर्व लोकांच्या हिताची इच्छा बाळगून स्वतः तेथे आला. ब्रह्मदेवाला पाहून आश्चर्यचकित झालेले महर्षी व्यास हात जोडून नम्रपणाने त्याच्या पुढे उभे राहिले आणि सर्व मुनींच्या समवेत त्यांनी ब्रह्मदेवांना आसन पुढे केले. त्या उत्कृष्ट आसनावर हिरण्यगर्भ ब्रह्मदेव बसल्यानंतर त्याच्या आसनाच्या जवळच महर्षी व्यास उभे राहिले. परमेष्ठित ब्रह्मदेवाने अनुज्ञा दिल्यानंतर कृष्णद्वैपायन व्यास संतुष्ट होऊन आणि निरागस स्मित करून त्याच्या आसनाच्या जवळ खाली जमिनीवर बसले. महातेजस्वी व्यास महर्षी परमेष्ठी ब्रह्मदेवाला म्हणाले, भगवन, अत्यंत पूजनीय असे हे काव्य मी रचलेले आहे. ब्रह्मन, या काव्यात मी सर्व देवांचे रहस्य अंतर्भूत केले आहेच, पण आणखीही अनेक गोष्टींचा मी त्यात अंतर्भाव केला आहे. त्यामध्ये सांग, उपनिषदांचा आणि वेदांचा मी विस्तार केला आहे. इतिहासांचा आणि पुराणांचा परिपोष, भूगोलातिकातील गोष्ट, वर्तमान कालातील गोष्टी, भविष्य कालातील गोष्टी इत्यादींचा उपयोग करून त्रिविध कालाचे निरूपण, वार्धक्य, मृत्यू, भय, व्याधी, भाव आणि अभाव यांचे निश्चित रूप, अनेक प्रकारच्या धर्मांचे आणि ब्रह्मचर्यादी आश्रमांचे लक्षण, चतुर्वर्णाचे आचरण, समग्र पुराणांचा, तपश्चर्येचा व ब्रह्मचर्याचा विचार, तसेच पृथ्वी, चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्रे, तारे यांचे प्रमाण, युगांचे प्रमाण, ऋग्वेदातील मंत्र, यजुर्वेदातील मंत्र, सामवेदातील सूक्ते, तसेच वेदांमध्ये ग्रथित असलेली अध्यात्मविद्या, न्यायशास्त्र, शिक्षा ग्रंथ, कायाचिकित्सा, दान, जीवांचा अधिपती जो पशुपती, त्याचे महात्म्य, सात्विक इत्यादी कर्माप्रमाणे घडून येणारा दिव्य आणि मानुष जन्म, पवित्र तीर्थांचे आणि अनेक देशांचे वर्णन, नद्या, पर्वत, अरण्ये आणि सागर यांचेही वर्णन, दिव्य नगरांचे वर्णन, धनुर्वेदामध्ये सांगितलेल्या शास्त्रांच्या योजनेची पद्धत, युद्धामध्ये प्रकट होणारे विविध कौशल्य, निरनिराळ्या दर्जाच्या लोकांच्या बाबतीत वापरण्यात येणारे भाषेचे विशिष्ट प्रकार, जगामध्ये कसे वर्तन करावे हे सांगणारे नीतिशास्त्र इत्यादींचे प्रतिपादन या माझ्या काव्यात आहे. इतकेच नव्हे तर या जगात जी जी म्हणून वस्तू विद्यमान आहे त्या प्रत्येकीचे वर्णन मी यात केले आहे. परंतु हे काव्य लिहून घेणारा लेखक या जगात मला कोणीही दिसत नाही. ब्रह्मा म्हणाला, मोठ्या उग्र तपश्चर्येच्या योगाने श्रेष्ठ असलेले जे मुनी, त्या मुनींच्या समाजातही विशेष प्रतिष्ठा पावलेल्या मुनींपेक्षा
तू अधिक श्रेष्ठ असे मला वाटते, कारण तुला रहस्य ज्ञान प्राप्त झाले आहे. जन्मापासून तू सत्य आणि ब्रह्मवादिनी वाणीच उच्चारित आला आहेस हे मी जाणतो. तू निर्माण केलेल्या भारत नावाच्या इतिहासाचे तू स्वतःच काव्य या शब्दाने वर्णन केले आहेस, तेव्हा आता हे काव्यच ठरेल. गृहस्थाश्रमापेक्षा उरलेले 3 आश्रम ज्याप्रमाणे श्रेष्ठ ठरत नाहीत, त्याप्रमाणे तू केलेल्या या काव्यापेक्षा श्रेष्ठ काव्य करण्यास इतर कवी समर्थ नाहीत. या काव्यांचे लेखन करण्यासाठी हे मुने तू गणेशाचे स्मरण कर. सौती पुढे म्हणाला. असे बोलून ब्रह्मा आपल्या निवासस्थानाकडे निघून गेला. नंतर सत्यवती पुत्र व्यासांनी हेरंब गणेशाचे स्मरण केले आणि व्यासांनी स्मरण केल्याबरोबर भक्ताच्या मनातील अभिलाषा पूर्ण करणारा विघ्ननाशक गणेश ज्या ठिकाणी वेदव्यास होते त्या ठिकाणी आला. व्यासांनी गणेशाची पूजा केल्यावर तो खाली बसला. नंतर व्यास गणेशाला म्हणाले, हे गणनायका, मी माझ्या कल्पनाशक्तीने हे भारत नामक काव्य निर्माण केले आहे. ते मी सांगत असताना त्याचे लेखन करणारा लेखक तू हो. व्यासांचे हे बोलणे ऐकून विघ्नेश म्हणाला, मी लिहून घेत असताना माझी लेखणी एक क्षणभर सुद्धा थांबणार नसेल तरच मी या काव्याचा लेखक होईन. यावर व्यास देखील गणेशाला म्हणाले, मी सांगितलेला मजकूर समजून घेतल्याखेरीज तूही काही लिहायचे नाही. ठीक आहे असे गणेश सुद्धा म्हणाला आणि तो व्यासांचा लेखक झाला. नंतर महर्षी व्यासांनी गमतीने आपल्या काव्यात ठिकठिकाणी कूट श्लोकांची रचना केली. या कूट श्लोकांच्या बाबतीत द्वैपायन मुनी म्हणाले, या माझ्या काव्यात 8000 आणि 800 श्लोक असे आहेत की ज्यांचा अर्थ फक्त मला आणि माझ्या पुत्र शुक यालाच माहीत आहे. त्यांचा अर्थ संजयाला माहीत असेल किंवा नसेल नेमके सांगता येत नाही. त्या कूट श्लोकांची गाठ अद्यापि अगदी जशीच्या तशी घट्ट आहे. कूट श्लोकांचा वाच्यार्थ एक असला तरी त्यांच्यातून निरनिराळा अर्थ निघण्याची शक्यता असल्यामुळे या गूढार्थाच्या योगाने ती गाठ सोडविता येणे कठीण आहे. गणेश सर्वज्ञ असला तरी व्यासांनी सांगितलेल्या श्लोकांचा अर्थ समजून घेण्यासाठी तो क्षणमात्र मधून मधून थांबे आणि तेवढ्यात व्यास महर्षी सुद्धा पुढचे पुष्कळ श्लोक रचून ठेवीत असत. आज आपण इथे थांबूया. याचा पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.